महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हसळकरांच्या आरोग्यावर राजकारण, 14 वर्षे ग्रामीण रुग्णालय अद्याप अर्धवट। म्हसळा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय सुरू होऊन तब्बल 14 वर्षे पूर्ण झाली, मात्र आजही मूलभूत वैद्यकीय सुविधा अपुऱ्या असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। उद्घाटनापासून आजपर्यंत रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नाहीत, तसेच 2 वैद्यकीय अधिकारी पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत। एकच वैद्यकीय अधिकारी गेले 3 महिने एकटेच काम करत आहेत। याशिवाय दंतचिकित्सक, एक्स-रे तज्ज्ञ, प्रयोगशाळा अधिकारी आणि सहाय्यक यासारखी महत्त्वाची पदेही अद्याप भरलेली नाहीत। त्यामुळे ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना शासकीय सेवांचा लाभ वेळेवर मिळत नसून नाईलाजाने महागड्या खाजगी रुग्णालयांकडे वळावे लागत आहे। स्थानिक नागरिकांच्या मते सर्व अधिकार एकाच लोकप्रतिनिधीकडे केंद्रित असल्याची भावना असल्यामुळे इतर लोकप्रतिनिधी, सरपंच, नगराध्यक्ष, सभापती यांनी रुग्णालयातील गैरसोयींकडे दुर्लक्ष केले आहे। आणखीन गंभीर बाब म्हणजे केंद्र सरकारच्या बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016 नुसार रुग्णालयांना जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे बंधनकारक असतानाही म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील कचरा नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून उचलला जात असल्याचा आरोप समोर येत आहे। या नियमांनुसार कचऱ्याचे वर्गीकरण, साठवण, वाहतूक आणि वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असते, मात्र प्रत्यक्षात या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे। रुग्णालयाला वैद्यकीय अधीक्षक नसल्यामुळे रुग्णालयातील कामकाजावर योग्य नियंत्रण नसून कर्मचारी मनमानीपणे काम करत असल्याचीही चर्चा नागरिकांत आहे। रिक्त पदे तात्काळ भरावीत, रुग्णालयात पूर्णवेळ अधीक्षक नेमावा, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमाची काटेकोर अंमलबजावणी करावी, आवश्यक यंत्रसामुग्री व वीजपुरवठा दाब सुधारावा, या प्रामुख्याने नागरिकांच्या मागण्या पुढे येत आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय कांबेटेन, तृप्ती भोईर, म्हसळा। ड्रेसिंग पट्टी आहे, दुसरा हेनात काय आहे, हेनात जेवणाचं आहे, हे दुसरे पिशवे उघडा, हे रक्त नाही, काल दियाचा होता ना, काल आली ती गाडीला, घेऊन गेले हे लोक। हे उघडताय करे तुमच्या हाताला नाही ना ग्लोव्ह आहे, जरा सोडून द्या। उघड आधी उघड, वरती टाकू नको, नाही बघून दे काय काय आतमध्ये, त्यांच्या आतमध्ये रक्ताची ड्रेसिंग पट्टी आज आपण म्हसळा ग्रामीण रुग्णालयात आलो आहे। म्हसळा ग्रामीण रुग्णालयाच्या कचऱ्यापासून अधीक्षकापर्यंत म्हणजे वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी अशी ही पद रिक्त असण्याबाबत प्रचंड जनमानसात प्रक्षोभ आहे। तर याबाबत आपल्याकडे अनायसा एक सामाजिक कार्यकर्ते महादेवराव पाटील आणि माजी सभापती, लोकप्रतिनिधी आलेले आहेत समोर, तर त्यांना विचारून घेऊया। त्यांचे मेंदडी येतील, कोण नातलग आजारी म्हणून आले ते। महादेवराव, काय तुमचा अभ्यास आहे? 2014 याचं घाईघाई उद्घाटन झालं। माननीय तत्कालीन खासदार तटकरे साहेब यांच्या पुढाकारातून झालं गेलं आणि उद्घाटन केल्यानंतर इथे यंत्रणामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची जवळजवळ वर्षभर होती, नंतर अशी यंत्रणा आली, पण तेव्हापासून वैद्यकीय अधीक्षक या ठिकाणी नेमायला पाहिजे तो अद्याप इथे नेमलेला नाही आहे। आज या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाही आहेत। 3 डॉक्टर इथं मंजूर असताना फक्त एकच डॉक्टर काम करतोय। त्याला जेवायला जर कधी झालं तर पेशंटने सिस्टरने तपासला जातोय, अशी इथे परिस्थिती आहे। दंतचिकित्सक आहे तर एक्सरे मशीन आहे, पण ते फक्त छातीचे एक्सरे करते, बाकी तुझा उपयोग काय होत नाही। ग्रामीण भागामधून येणाऱ्या मोठ्या संख्येने येणारे इथे गोरगरीब पेशंट आहेत,
त्यांना या ठिकाणी सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना खाजगी हॉस्पिटल दवाखान्यात जावा लागतो आणि मोठा त्यांना आर्थिक भूर्दंड येतो. मुंबईवरून मोठ्या प्रमाणात या मे महिन्यामध्ये लोक आल्यामुळे त्यांना इथं सुविधा मुंबईला जशी सुविधा मिळते तशी आपल्या ग्रामीण भागामध्ये पण सुविधा मिळेल, पण इथं त्यांची निराश झालेली आहे. तर ह्या ग्रामीण रुग्णालयाच्या ह्या सगळ्या यंत्रणेवर, संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर सक्षम दुर्लक्ष शासनात झालेलं आहे. तर याचं गांभीर्याने लक्ष घालून यामध्ये योग्य कारवाई करून या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक कसा नेमला जाईल. 14 वर्षे इथे पद रिक्त आहे, तर त्याचं तातडीने दखल घ्यावी. नाहीतर मग या ठिकाणी काही गोरगरीब सगळे जे काही नागरिक आहेत त्यांना घेऊन इथं आंदोलन छेडणार. धन्यवाद.